नमस्कार. आपली त्वचा सुंदर, हेल्दी असावी असं सगळ्यांना वाटत असतं. खरं तर छानसं आयुष्य जगावं, छान झोप घ्यावी, निरोगी आणि आनंदी असावं, यासारख्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये खूप बेसिक आशा आकांक्षा असतात. पण कधी धावपळ, कधी करिअर, कधी ताणतणाव यामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपण आपल्या त्वचेची नीट काळजी घेऊच शकत नाही. आणि काही-काहींना तर स्किन केअरबद्दल पुरेशी माहिती पण नसते. आणि याच कारणामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या वारंवार होत असतात. आयुर्वेदामध्ये मात्र या समस्यांवर खूप छान उपाय सांगितलेले आहेत. अगदी प्राचीन काळापासून चरक आणि सुश्रुत यासारख्या महर्षींनी, महान भारतीय वैद्यांनी त्वचा निरोगी, चमकदार कशी होईल याविषयीची माहिती दिली आहे. काही अगदी सामान्य उपायांचा वापर करून आपण स्किन केअरवर फोकस करू शकतो. आणि याच उपायांमधला एक उपाय आहे कुंकुमादी तेल. आयुर्वेदातच नाही, आरोग्याच्या इतर ग्रंथांमध्ये सुद्धा या तेलाचे खूप फायदे सांगितलेले आहेत. सप्तरात्र प्रयोगेण भवेत कांचन सन्निभम कुंकुमाद्यम इदम तेलम अश्विभ्याम निर्मितम पुरा. म्हणजे फक्त 7 रात्री याचा वापर केला तर कांचन म्हणजे सोन्याप्रमाणे उज्ज्वल त्वचा मिळते, अशी या तेलाची महती आहे. ज्याची निर्मिती केली आहे देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांनी. अशा या औषधी गुणधर्म असलेलं हे जे कुंकुमादी तेल आहे ते म्हणजे नेमकं काय? त्याच्या वापरामुळे आपल्याला काय काय फायदे होतात? कारण 7 रात्रीत फायदा होईल अशी ही गॅरंटी अशा तशा कोणी नाही, तर महान ऋषी मुनींनी दिलेली आहे. या सगळ्या मुद्द्यांविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. इथे आपण आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीसाठी कसे उपयोगी पडू शकतात याविषयी नेहमी चर्चा करत असतो. आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कुंकुमारी तेल नक्की काय आहे? तर कुंकुमारी तेलाचा उल्लेख बऱ्याच प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. हे तेल औषधी गुणांनी परिपूर्ण आणि स्किन टेक्स्चर, स्किन टोन सुधारण्याचं काम करतं. त्याचबरोबर पिंपल्स, काळे डाग, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स अशा समस्यांसाठी सुद्धा उपयोगी आहे. हायपर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी म्हणजे वांगाचे डाग फिकट किंवा नाहीसे करण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर त्वचेवरच्या सुरकुत्या, फाईन लाईन्स कमी करण्यासाठी याच्यासारखं दुसरं औषधच नाही. कुंकुम म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये केसर. केसर हे कुंकुमादी तेलामधलं सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट आणि केसरामुळेच या तेलाला कुंकुमादी तेल असं नाव पडले. भारतामध्ये विशेषतः केरळमध्ये या कुंकुमादी तेलाचा वापर हजारो वर्षांपासून पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये केला जातो. तिथे मसाज, पंचकर्म आणि नस्यासाठी सुद्धा कुंकुमादी तेल वापरलं जातं. अर्थात हे तेल इतकं प्राचीन आहे, शुद्ध नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे. यामधले कुठले घटक महत्वाचे आहेत तर चंदन, कमळ, वाळा, मंजिष्ठा यामध्ये मोठ्या प्रमाणात बकरीचं दूध वापरलं जातं. आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं आहे केशर. अर्थात यात कुठलेही केमिकल्स नाहीत. आणि हे कुंकुमादी तेल बनवण्याची पद्धत आहे तीच खूप स्पेशल किंवा शास्त्रशुद्ध असायला हवी. ही थोडी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि त्यामुळे हे सूक्ष्मगामी बनतं. म्हणजे काय तर त्वचेच्या अगदी सूक्ष्म थरापर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत पेनिट्रेट करण्याची किंवा आतपर्यंत पोहोचण्याची क्षमता या तेलामध्ये या प्रोसेसमुळे निर्माण होते. आता बघूया कुंकुमादी तेलाचे फायदे कोणते. तर सगळ्यात पहिला आहे हायपर पिगमेंटेशन मध्ये. कुंकुमारी तेल त्वचेच्या इतर समस्यांना दूर करण्यासाठी अगदी परफेक्ट असं सोल्युशन आहे आणि त्यातही विशेषतः हायपर पिगमेंटेशनसाठी. कारण याच्यामधले जे मंजिष्ठा, हळकुंड आणि केसर असे घटक आहेत ते त्वचेमधला वरचा जो थर आहे त्या सेल्समध्ये जाऊन तिथलं मेलॅनिन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय डोळ्याखालचे काळे डाग, काळ्या वांग आहेत ते सुद्धा यामुळे कमी होतात. ही औषधं या काळपटपणासाठी फार सुंदर रिझल्ट देतात. आता रोज रोज केशर किंवा मंजिष्ठा घेऊन उगाळून त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावणं सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणूनच योग्य विधीपूर्वक तयार केलेलं कुंकुमादी तेल लावायला सोपं आहे, प्रॅक्टिकली सगळ्यांना शक्य आहे आणि तितकंच इफेक्टिव्ह आहे. म्हणून हायपर पिगमेंटेशनसाठी सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे. दुसरं, नरिशमेंट. या तेलामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स, मॉइश्चरायझर म्हणजे स्निग्ध गुण आहेत. हे अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटी मायक्रोबियल आहे. त्यामुळे त्वचेला सुंदर नरिशमेंट देण्याचं काम करतं. यामुळे त्वचेवर प्रदूषणामुळे जे दुष्परिणाम होत असतात
त्यापासूनचा बचाव सुद्धा होतो आणि त्वचेला खूप छान पोषण मिळतं. याचा फायदा नंबर 3 तो आहे सनस्क्रीन म्हणून सुद्धा या तेल वापरता येतं. सूर्याचे जे तीव्र ऊन आहे त्यापासून बचाव करण्यासाठी ह्या तेलाचा उपयोग होतो. उन्हामुळे जे त्वचेमध्ये केमिकल चेंजेस होतात त्यावर औषध म्हणून याचा उपयोग होतो. एक सुरक्षा कवच उन्हापासून या कुंकुमादी तेलामुळे त्वचेला मिळतं. जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्यापासून त्वचेची सुरक्षा होते. एका संशोधनानुसार केशर जे आहे ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना शोषून घेते, त्यामुळे त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित राहते. म्हणून जेव्हा तुम्ही काहीही कारणामुळे घरातून बाहेर पडता, खूप तीव्र उन्हात जाता, तेव्हा उन्हामुळे कधी ना कधी त्रास झाल्याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप तीव्र उन्हामध्ये राहिल्यामुळे सनबर्न सुद्धा होऊ शकतात. या समस्यामध्ये काय होते, या प्रक्रियेमध्ये सनबर्नच्या, की व्यक्तीची त्वचा आधी लाल होते आणि नंतर काळी पडायला लागते. किंवा काही जणांना उन्हामुळे जळजळ व्हायला लागते, खाज यायला लागते. अशा सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे कुंकुमादी तेल. हा झाला याचा तिसरा उपयोग. आता उपयोग नंबर 4 म्हणजे पिंपल्समध्ये. तुम्ही म्हणाल तेल आणि पिंपल्समध्ये, तर अगदी नक्की. हे ऑइल असून सुद्धा अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असल्यामुळे कुंकुमादी तेल पिंपल्सना सुद्धा कमी करतं. कारण वारंवार जे पिंपल्समध्ये होणारे इन्फेक्शन आहे, जंतू संसर्ग होतो आहे, तो यामुळे कमी होतो. शिवाय अनेकदा पिंपल्स येऊन जातात पण त्याचे डाग तसेच राहतात. किंवा चेहऱ्यावर एखादी जखम कधी झाली तर त्याच्या खुणा तशाच राहतात. कुंकुमादी तेल या डागांवर लावलं तर या खुणांचा रंग हळूहळू पुसट होतो, नाहीसा होतो. आणि या तेलामुळे स्किन टोन आहे तो इव्हन राहायला मदत होते. स्किनचा जो ग्लो आहे किंवा ज्याला निखार म्हणतात तो सुधारतो. आता याचा पुढचा उपयोग नंबर 5 तो आहे सुरकुत्या कमी करण्यासाठी. वाढतं वय किंवा शरीरात जेव्हा वातदोष वाढतो, कोरडेपणा वाढतो, तेव्हा चेहऱ्याच्या त्वचेवर सर्वात लवकर परिणाम होतो, सर्वात आधी होतो. मी नेहमी सांगत असते की चेहऱ्याची जी त्वचा आहे ती आपल्या शरीराच्या इतर त्वचेपेक्षा पातळ आहे, नाजूक आहे. त्यामुळे शरीरातले कुठलेही बदल चेहऱ्यावर लगेच रिफ्लेक्ट होतात. आणि फक्त शरीरातलेच नाही तर मानसिक ताणतणाव सुद्धा चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम करतो. त्यामुळे काय होतं, त्वचेच्या ठिकाणी फ्री रॅडिकल्स तयार होतात, त्वचेच्या पेशींची झीज व्हायला लागते आणि यालाच आपण म्हणतो एजिंग किंवा वय वाढण्याची प्रोसेस. ही प्रोसेस स्लो करण्यासाठी या तेलातले जे महत्वाचे औषधी घटक आहेत ते उपयोगी आहेत. नैसर्गिकपणे कोलाजन तयार करण्यासाठी, सुरकुत्यांना प्रतिबंध करण्यासाठी फार सुंदर औषध आहेत. म्हणून 35च्या पुढच्या सगळ्या स्त्रियांनी, अगदी पुरुषांनी सुद्धा हे तेल रोज रात्री 4 ते 5 थेंब तळहातावर घेऊन त्याचा हलका अपवर्ड मसाज चेहऱ्यावर करावा. आणि तुम्ही जर कुंकुमादी तेलाबरोबर समान मात्रेत बदाम तेल वापरलं, ते चेहऱ्यावर लावलं, तर त्यामुळे त्वचा आणखी सुंदर होते असा तुम्हाला अनुभव येईल. फक्त कुंकुमादी तेलाचा बेस्ट रिझल्ट हवा असेल तर या तेलाचा बरेच दिवस नियमितपणे वापर करणं मात्र आवश्यक आहे. आता याचा फायदा नंबर 6 नस्य. नस्य म्हणजे पंचकर्मातला एक उपकर्म किंवा प्रमुख कर्म आहे. नस्य म्हणजे आपल्या नाकामध्ये औषधी तेलाचे काही थेंब टाकणं. मध्यंतरी इम्युनिटी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय कोणते याबद्दल नरेंद्र मोदींनी देखील माहिती दिली आणि या घरगुती उपायांमध्ये नस्य करायला हवं असा उल्लेख माननीय मोदींनी सुद्धा केला होता. कुंकुमादी तेलाचा वापर तर हजारो वर्षांपासून भारतामध्ये, विशेषतः केरळमध्ये नस्य करण्यासाठी केला जातो. हे नियमितपणे केलं तर हायपर पिगमेंटेशन, काळ्या खुणा, डार्क सर्कल्स, सुरकुत्या याही समस्या कमी होतात. केरळमध्ये तर अशी मान्यता आहे की कुंकुमादी तेलाचा वापर नस्यासाठी केला तर पांढरे झालेले केस सुद्धा काळे होऊ शकतात. आता याचा पुढचा 7वा उपयोग होतो ओठांसाठी. बऱ्याच जणांना थंडी आली की ओठ फाटतात, भेगा पडतात किंवा उलतात. काही जणांना तर उन्हाळ्यात सुद्धा अशी तक्रार होते. आणि काही जणांच्या शरीरात खूप कोरडेपणा निर्माण झालेला असतो, खूप उष्णता असते, त्यांचे वर्षभर ओठ उरलेले असतात. अशा वेळी हे कुंकुमादी तेल अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे आणि स्निग्ध असल्यामुळे ओठांवर झालेल्या भेगा किंवा जखमा असतात बारीक, त्या भरून आणण्यासाठी उपयोगी आहे. ओठांवरचा काळपटपणा किंवा कोरडेपणा यामुळे कमी होतो. आता सध्या बाजारामध्ये कॉस्मेटिक्सचा अगदी महापूर आहे आणि प्रत्येक कंपनी मोठ्या हिरिरीनं आमचंच प्रॉडक्ट किती उत्तम आहे सांगत असते. पण आयुर्वेदाच्या ज्या इतक्या प्राचीन रेमेडीज आहेत
त्या हजारो वर्ष वापरल्या गेल्या, त्यांचा अनुभव घेतलाय आणि नंतर ग्रंथांमध्ये त्याचं लिहून ठेवलेलं आहे. आजही आपण त्याचा अनुभव घेतोच. शिवाय सध्या जे कॉस्मेटिक्स उपलब्ध आहेत त्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण अर्थात खूप जास्त असतं. आपल्यावर सगळ्या बाजूंनी सध्या केमिकल्सचाच भडीमार होत असतो. आहारातून, हवेतून आणि सगळ्या प्रॉडक्ट्स मधून सुद्धा. म्हणून माझा सल्ला असतो की शक्यतो नैसर्गिक, केमिकल रहित प्रॉडक्ट्स वापरायला प्राधान्य द्यावं. आणि अशी प्रॉडक्ट्स जी वैद्यांनी स्वतः तयार केलेली असतात, त्याची विश्वासार्हता अर्थात चांगली असते. म्हणून आयुर्वेदाची जी औषधं आहेत ती विश्वासू वैद्यांकडूनच घ्यावीत असा माझा आग्रह असतो. अर्हम आयुर्वेद ही मी स्वतः बनवलेली काही प्रॉडक्ट्स खूप लोकप्रिय आहेत. त्यात सगळ्यात अधिक मागणी असते ती या कुंकुमादी तेलाला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे तेल वापरलं असेल. त्याचे फीडबॅक जे काही तुम्हाला अनुभव आले असतील ते नक्की कळवा. कारण तुम्हा सर्वांचं फीडबॅक, प्रोत्साहन यामुळेच आपण प्रॉडक्ट्समध्ये, त्याच्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा दिवसेंदिवस सुधारणा करत असतो. असो, सध्या आपले हे दिवाळी हेल्थ हॅम्पर्स आहेत ते सुद्धा खूप लोकप्रिय झालेत. यामध्ये 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्टँडर्ड, प्रीमियम आणि लक्झरी. यातला जो लक्झरी ऑप्शन आहे, लक्झरी कंटेंटचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपण कुंकुमादी ऑइल ऍड केलेलं आहे. कारण खरोखर हे एक लक्झरी प्रॉडक्ट आहे. कारण केशर हे सौंदर्याचं प्रतीक असलेलं दुर्मिळ औषध अर्हम कुंकुमादी ऑइलमध्ये अगदी शास्त्रोक्त प्रमाणात अगदी भरपूर वापरलं जातं. म्हणून आजच कुंकुमादी ऑइलची आणि या हॅम्पर्सची सुद्धा ऑर्डर नोंदवा. हिवाळ्यासाठी किंवा ज्यांचं वय 40च्या पुढे आहे त्यांच्या रेग्युलर स्किन केअर रुटीनमध्ये हे तेल समाविष्ट करायला हवं. स्किन ऑइली असली तरी सुद्धा. मी तर सांगत असते, स्किन केअर कुठलंही प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करताना आधी एक फोटो काढावा आणि 1-2 महिन्यांनी पुन्हा एक फोटो घ्यावा. म्हणजे आपल्याला त्या प्रॉडक्टचा रिझल्ट कसा आहे हे लक्षात येतं. आपलं हे कुंकुमादी ऑइल तुम्ही वापरून पहा. बिफोर आणि आफ्टर फोटो घ्या. अगदी चॅलेंज आहे माझं की त्याच्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. तुम्हाला जो काही फरक जाणवेल त्याचे फोटो आमच्याबरोबरही शेअर करा. ऑर्डर देण्यासाठी किंवा तुमचे अनुभव कळवण्यासाठी तुमच्याकडे हा आपला व्हॉट्सअप नंबर आहेच. त्यावर आजच ऑर्डर करा आणि सणासुदीच्या या दिवसात आपल्या त्वचेला द्या एक सुंदरसा आयुर्वेदिक स्पर्श. आपल्या स्नेहीजनांना सुद्धा त्यांचं आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी आपले दिवाळी हॅम्पर्स नक्की भेट द्या. कशी वाटली आजची कुंकुमादी तेलाची माहिती तेही आम्हाला कमेंट्समध्ये लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.